कोरोनाची भीती जाऊन आता आपण नॉर्मल जगत असताना दररोज वेगवेगळ्या आजारांच्या बातम्या येत आहेत आणि त्यातच गुलेन-बॅरी सिंड्रोम या आजाराची चर्चा सध्या सुरू आहे। तर हा आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि कशी काळजी घ्यायची त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा चिंतेत पाडायला नाही तर माहिती द्यायला करतोय। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आजाराचे काही रुग्ण पुण्यात आढळले आहेत, पण म्हणून लगेच न घाबरता त्याची लक्षणं जाणून लवकर उपचार घेणं महत्त्वाचं आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा आजार संसर्गजन्य नाही। उगाच मास्क बांधून आणि अंतर ठेवून काहीही होणार नाही। याबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख असलेल्या नीना बोराडे यांनी माहिती दिली आहे। आता हा गुलेन-बॅरी सिंड्रोम कशामुळे होतो, तर याला अनेक कारणं आहेत। बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन मधून तो होऊ शकतो। आजारी व्यक्तीला एक आजार असताना सोबतीने जीबीएसची लागण होऊ शकते, ज्याची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी पॉवर कमी आहे त्यांना या आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक आहे। आता या आजारामुळे कोणता अवयव टार्गेट होतो, तर या आजारासाठी साधारणतः 12 ते 30 वर्ष वयोगट टार्गेट असतो। क्वचित प्रसंगी हा लहान मुलांनाही होऊ शकतो। अजून एक म्हणजे 1 लाख लोकांपैकी फक्त एकाला हा आजार होत असल्याचा अहवाल आहे। आता या आजारामुळे नेमकं शरीरामध्ये काय होतं, तर ही एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे। थोडी दुर्मिळ आहे, पण घाबरायची गरज नाही। यात आपल्या चेतासंस्थेवरती आणि पर्यायानं नसांवरती परिणाम होतो। वेदना होतात आणि हालचालींवर निर्बंध येतात। हालचाल करताना त्रास होतो, विशेषतः कंबर आणि पायांवर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते। आता याची लक्षणं नेमकी काय आहेत, तर स्नायू कमकुवत झाल्यानं संवेदना कमी होतात, पायाला मुंग्या येतात, तात्पुरता पॅरालिसिस देखील होऊ शकतो। चालताना समस्या, चिडचिड, अशक्तपणा ही आजाराची लक्षणं आहेत। या आजारावरती उपाय आहेत आणि फार कमी मृत्यूदर आहेत। त्यामुळे बहुतांश रुग्ण काही आठवड्यात आणि अगदी काही रुग्ण वर्षभरात बरे होतात। त्यात रुग्णानुसार ट्रीटमेंट बदलते। आता शेवटचं हा आजार यापूर्वीही होता, पण इतके रुग्ण नव्हते इतकंच। आणि म्हणूनच पुणे महापालिका प्रशासन गांभीर्यानं याबाबत उपाययोजना करण्याच्या विचारात आहे। बाकी काळजी घेऊया आणि सगळे आजार टाळण्यासाठी जे लागतं ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न तुर्तास तरी करूया। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।